एका 7वी पास मराठी माणसाने भारताला नॅनोच्या आधी बजेटमधली कार दिली होती. तर 1950च्या दरम्यान बाहेरच्या देशात बनलेल्या गाड्या सामान्य माणूस खरेदीच करू शकणार नाही एवढ्या महाग होत्या. अशा वेळी सर्वांना परवडेल अशी गाडी तयार करण्याची शंकरराव कुलकर्णी यांची इच्छा होती. इचलकरंजीमध्ये कुल्को इंजिनिअरिंग वर्क्स नावाची त्यांची एक कंपनी होती. इथेच त्यांनी त्यांच्या पहिल्या मिनी कारचे मॉडेल तयार केले. या कारचे जवळजवळ सर्वच पार्ट स्वदेशी होते. या गाडीची आरटीओ पासिंग झाली आणि नंबर मिळाला MHK 1906. ही कार 4 सीटर होती. सिंगल वायपर, रिअर इंजिन, वीजचा मायलेज, 3 दरवाजे, एक ड्रायव्हर जवळ तर 2 मागे असे काही या गाडीचे फीचर्स होते. तसेच भारतातले पहिले रबर सस्पेन्शन या गाडीला लावलेले. त्यांच्या नातीच्या नावावरून या गाडीला त्यांनी मीरा असे नाव ठेवले. त्यावेळी या कारची किंमत फक्त 12,000 रुपये होती. त्यांनी खंडाळा घाटातून प्रवास करत ही कार मुंबईत आणली आणि गेटवे ऑफ इंडिया येथे ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. या कारमधून शंतनुराव किर्लोस्कर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, राजा रामबापू पाटील अशा कित्येक व्यक्तींनी प्रवास केलाय. या मीरा कारच्या प्रोडक्शनसाठी त्यांनी सरकारकडे मदत मागितली. मदत तर मिळाली नाहीच, पण वरून या काळात सुझुकी सारखी कंपनी भारतात येणार असल्याने सरकारने त्यांना परमिशन देखील दिली नाही. जर ही कार सक्सेस झाली असती तर आज जगभरात एका मराठी माणसाच्या कार कंपनीचा डंका वाजला असता. तरी अफलातून माहिती एक लाईक करून सर्वांसोबत शेअर करा.